नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मी आज आपल्याला एक अनोखी अशी मुलाखत ऐकवणार आहे. वारकरी संप्रदायातले एक मोठं व्यक्तिमत्व, मोठं नाव असलेलं, एक मोठा अभ्यास त्यांचा असलेला, धर्मशास्त्र असेल, वारकरी संप्रदाय असेल, सनातन धर्म असेल, सर्वांगाने अभ्यास करून आळंदीची जी प्रतिथयश वारकरी शिक्षण संस्था आहे जोग महाराजांची, त्या संस्थेवरती विश्वस्त आहे. त्यांची एक स्वतःची शिक्षण संस्था आहे, हिमगिरी शिक्षण संस्था म्हणून. त्यांनी ऋषिकेशला जाऊनही अनेक वर्ष अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आपलं संबंध आयुष्य वारकरी संप्रदाय धर्मशास्त्राच्या अभ्यासात घालवल्याच्या नंतर मी त्यांची काही मुलाखत घ्यावी यासाठी मी आज त्यांच्याकडे आलेले आहे. खरं तर मी सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये जे काही प्रवचन वगैरे करायला गेल्या 2-3 वर्षात सुरुवात केली, ते माझे त्या अर्थाने गुरुच आहेत. त्यांच्यामुळेच मला खरं तर वारकरी प्रवचन करण्याची एक प्रेरणा मिळाली आणि अभ्यासही मला त्यांच्याकडनंच बऱ्यापैकी मिळालेला आहे. असे दिनकर शास्त्री भुकेले, ज्यांचं लेखनसुद्धा सोशल मीडियात असतं, अनेक मासिकांच्यामधून असतं, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची स्पीच आहेत, त्यांचं प्रवचन किंवा त्यांचं जे ज्ञान आहे ऐकण्यासाठी आवर्जून लोक येत असतात. तर हा मुलाखतीचा जो भाग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आपण जरूर तो ऐकाल अशी माझी अपेक्षा आहे. सत्याग्रही हे यूट्यूब चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करावं, आवडल्यास लाईक करावं, इतरांना पाठवावं आणि ही जी काय मुलाखती ही ऐकल्यानंतर आपलं जे काय मत असेल ते कॉमेंटमध्ये आपण जरूर व्यक्त करावं. तर मी अधिक विलंब न लावता मी मुलाखतीकडे येतो. नमस्कार शास्त्रीजी. नमस्कार. मी आज आपल्याला त्रास द्यायला आलोय. तर आपण आता तब्येतही आपली ठीक नसते. मी तुम्हाला त्रास याच्यासाठी म्हणतोय की वारकरी शिक्षण किंवा वारकरी संप्रदाय जो आहे हा मी पाहत असताना गेले अनेक वर्ष माझ्या बालपणापासून पाहतो. तर आत्ताचा वारकरी संप्रदाय जो आहे तो काहीसा बिघडलाय की काय, संतांच्या विचारापासून दूर चाललाय की काय, असं मला सातत्याने वाटतं. तर तुम्ही अनेक वर्ष तुमचं हयात तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये घालवलेली आहे, धर्मशास्त्राच्या अभ्यासात घालवलेली आहे. तर तुमचं निरीक्षण काय, वारकरी संतांचा जो भागवत वारकरी संप्रदाय आहे, तेव्हाचा वारकरी संप्रदाय आणि आत्ताचा वारकरी संप्रदाय याच्यात नेमका काय फरक पडलाय आणि काय स्थिती आहे सध्या, तुमचं निरीक्षण काय आहे? मी प्रश्न विचारला तो अतिशय म्हणजे आजच्या सद्यस्थितीला धरून आहे. कारण साहेब प्रत्येक धर्म किंवा संप्रदायामध्ये विधी आणि निषेध असे 2 प्रकार असतात. धर्माचं पालन करणे याचा अर्थ आहे एकतर विधी जो बाह्य असतो आणि दुसरा निषेध असतो. निषेध हा धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. उदाहरणार्थ विधी आहे, जसा वारकरी संप्रदायाचा प्रत्येक संप्रदायाचा आपला एक विधी असतो. तर वारकरी संप्रदायाचा विधी जो आहे तो क्रमशः जर आपण पाहिला, तुळशी माला धारण करणे, त्यानंतर ऊर्ध्वपुंड्र म्हणजे गोपीचंदनाचा टिळा लावणे, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करणे, विठ्ठलाशिवाय अन्य दैवत न मानणे, अनन्य शरणागती, अखंड नामस्मरण, याच्याशिवाय दुसरा धर्म न मानणे, त्यानंतर सत्संगती हा विधी आहे. आणि हरिदासाच्या मुखातून हरिकथा श्रवण करणे हा सर्वात मोठा विधी आहे. तो विशेषतः इथं लक्षात ठेवण्यासारखा आहे. हरिदासाच्या मुखातून जो कीर्तन, हरिकथा कीर्तन सेवा म्हणून करतो आणि ज्यांनी तसं आचरण केलेलं आहे, जो बोलतो त्याप्रमाणे त्याचे आचरण केलेले आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, म्हणजे जो बोलतो तसं आचरणही करतो त्याच्याच बोलाला अर्थ असतो. त्यांचा फळे उपदेश तुकाराम महाराज म्हणतात, त्यांचाच उपदेश फळे, नाही तर मोले घातले रडाया नाही आसू नाही माया. तर असं विधी सांगणारे लोक आहेत. तसंच निषेध आहे. निषेध फार महत्त्वाचा आहे प्रत्येक धर्मामध्ये. निषेध म्हणजे त्यातून नैतिकता जन्माला येते. उदाहरणार्थ निषेधामध्ये वारकरी संतांच्या मतानुसार प्रथम परस्त्री, कारण असं म्हटलं जातं का स्त्री ही अनेक अनर्थाचं कारण म्हणजे स्त्री नाही, परंतु परस्त्रीचा अभिलाषा ही अनेक अनर्थाला जन्म देते, म्हणून परस्त्री अभिलाषा करायची नाही. दुसरा आहे अस्तेय, चोरी न करणे, म्हणजेच चोरीचे 2 भाग आहेत. प्रत्यक्ष शारीरिक जाऊन चोरी करणे आणि एक परद्रव्याची अभिलाषा करणे. कष्टाशिवाय मला दुसऱ्याचं धन कसं हडप करता येईल हा एक स्थेय चोरीचाच प्रकार आहे. हा दुसरा निषेध आहे. परद्रव्य परनारी परद्रव्य
आणि परनिंदा हे 3 गोष्टी अशा आहेत की संत म्हणतात हे 3 सोडून तुम्ही वर्ते व्यवहारी सुखरूप, तुम्हाला व्यवहारात सुखरूप राहता येईल. तर हे 3 निषेध आहेत. त्यानंतर एक आहे कन्या विक्री, कथेची विक्री आणि गायीची विक्री, या तिन्हीचाही निषेध आहे. कन्या विकू नये, कारण ती जन्माला घातली, वाढवली आणि ती एक व्यक्तिमत्व आहे, ती वस्तू नाही. वस्तूचा विनिमय होतो, तिथं जीवाचा विनिमय नाही. म्हणून कन्या विकायची नाही. तिला तिच्या हिताकरता जे योग्य आहे ते आज सर्वच करतात, परंतु आता प्रवृत्ती दिसायला लागली. तर हा एक निषेध आहे कन्येची विक्री. त्यानंतर दुसरा गायीची विक्री. गोवध बंदी कायदा आहे, ठीक आहे, समजा तो आवश्यक नाही. कारण असं आहे की कुणीही गायीचा वध करणारा माणूस गाय विकत म्हणजे चोरून नेऊन करत नाही, कुणाच्या दारातली ओढून नेऊन करत नाही, तो विकत घेऊन करतो. म्हणून गाय विकू नये हे संतांचं मत आहे. कन्या गो करी कथेचा विक्रय, कन्या विकू नका, गाय विकू नका आणि कथाही विकू नका. वारकरी संप्रदायात सर्वात जो निषेध आहे म्हणजे महत्त्वाचा, धर्मोपदेश ही सेवा आहे, धर्माची सेवा आहे, देवाची सेवा आहे, समाजाची सेवा आहे उपदेशा. कारण जो प्रबोधन करणं, तुकाराम महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की जे नरनारी भेदभाव न करता जे प्रबोधन करतात, हे प्रबोधन करणाऱ्याच्या पायाचा पायपोस जरी व्हायची मला वेळ आली, न भाग्य मिळालं तर फार होईल. म्हणजे प्रबोधनाला एवढं महत्त्व आहे. कारण धर्म ही म्हणजे मानवाचा विकासच प्रबोधनावर अवलंबून आहे. कारण श्रवण करणे आणि त्यानुसार आचरण करणे हे एकाच योनीत शक्य आहे, ते मानव योनीमध्ये. म्हणून संतांनी प्रबोधनाला अतिशय महत्त्व दिलेले आहे. तर हे प्रबोधन आपण याच्यावर आलो होतो की कथा, हे प्रबोधन विक्री करता नको, मनोरंजनाकरता नको, धंदा म्हणून नको, तर ती धर्मसेवा म्हणून व्हायला पाहिजे. आणि आज जी वारकरी संप्रदायाची दुरावस्था झाली असेल तर कीर्तन क्षेत्र हे व्यावसायिक क्षेत्र झालेलं आहे, ते सेवा राहिलेली नाही. कालच एका खानदेशातील माणसाने मला संदेश पाठवला, तर एका महाराजांचं कीर्तन ठरवायला गेलो, त्यांचं नावही त्याच्यात मी आता घेत नाही, आणि त्यांनी सांगितलं का 51,000 रुपये ठरवले. 51,000 रुपये ठरल्यानंतर ते 5,000 रुपये ॲडव्हान्स घेतला. आणि त्यानंतर ॲडव्हान्स घेऊनही तो महाराजांनी आधी 2 दिवस कळवलं का मी येऊ शकत नाही, माझी आजी वारलेली. आणि दुसरं पाहिलं ते एक पत्रिका वाचायला मिळाली त्यांना, वाळवा सहकारी साखर कारखाना, आणि त्या पत्रिकेत त्या महाराजाचा फोटो त्याच तारखेला कीर्तन. तर का, तर नंतर मग कळलं की हे 51 देणार होते, त्यांनी थोडं वाढून दिलं. मला एक मग आजी मिली तरी चालेल, पण महाराज तिकडे गेला, महाराजांनी इथं टाळलं. असे एक प्रकार नाही, अनेक प्रकार असे घडतात. म्हणजे याचा बाजारीपणा किती आला याच्यावर फक्त दिसतो आहे. आणि हा संप्रदायाला फार मोठा घातक आहे. ज्यांची संप्रदायावर निष्ठा आहे, संत विचारावर निष्ठा आहे, ज्यांना वाटतं संप्रदाय टिकावा, जो महाराष्ट्राचा जीवन प्रवाह आहे, ही महाराष्ट्र संस्कृतीचा प्रमुख कणा आहे, तो वारकरी संप्रदाय टिकायचा जर असेल तर पहिल्यांदा हा जो कीर्तनकार वर्ग आहे त्याला सुचिरभूत होण्याची गरज आहे. आता म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे त्यांनी, नेमकं म्हणजे सेवा म्हणून जसं पूर्वी करत होते. मी माझ्या डोळ्याने कीर्तनकाराची पहिले कीर्तन मी पाहिलं की उदाहरणार्थ वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विठ्ठलबा चौधरी, विठ्ठलबा घोले होते, अनेक असे कीर्तनकार मी पाहिले. आयुष्यभर विपन्न अवस्थेत राहिले, हजारो विद्यार्थी घडवले. आज मोठे बाबा म्हणायचो आम्ही विठ्ठलबा चौधरींना. ते ज्यावेळेस वारले खात्यावर 50 रुपये सुद्धा नव्हते आयुष्य करू. आता 2 वर्षात गाडी, त्या गाडीची मिरवणूक, महाराजांनी गाडी घेतली 2 वर्षाच्या कीर्तनकार, तिची पूजा, सगळ्या सोशल मीडियावर गाडी 15 लाखाची घेतली, 20 लाखाची घेतली, एक माडी बांधली, तिचं सदा उदो म्हणजे गाडी माडी आणखी काय, हे एक भूषण जे झालंय. आणि आता याच्याकरता समाजाकडून हे घ्यायचं ही एक दुसरा असा आहे की वारकरी संप्रदायामध्ये पूर्वी भजन प्रमाण होतं. म्हणजे अगदी जुना नामदेव महाराजांचा पासून तो काळ धराच तुम्ही, परंतु त्यात विशेषतः परमपूज्य बंकट स्वामी महाराज यांनी, कारण यांच्याबरोबर ज्यांनी भजन केलं ते माझ्या अनेक नातेवाईक,
पैठण, गंगापूर, नेवासा तालुक्यात होते आणि त्यांच्या मुखातून मी ऐकायचो. विशेषतः लोहिया महाराज त्यांना गुरु आणि देव म्हणायचे. ते स्वतः बंकट स्वामीच्या सहवासात होते आणि ते सांगायचे स्वामीजीकडे गेल्यानंतर स्वामीजी म्हटले पहिलं भजन शिक, तर कीर्तन येईल. भजन कीर्तन दुसरं काही नाही, जे भजन येतं तो अभंग गायचा, सेवेला घ्यायचा आणि त्याचं निरूपण करायचं. तिथं विनोदाचार्य हे ती लफडी त्यावेळेस म्हणजे असांप्रदायिक मानली जायची आणि ती शुद्ध परंपरा का जो साधा भोळा कीर्तनकार, उत्तम गायक, ताल स्वर असलेला तो अभंग घ्यायचा. अभंगाचं व्यवस्थित निरूपण करण्याची एक बैठक तयार जोग महाराजांनी केली. बंकट स्वामींनी त्याचा आणखी विस्तार केला आणि जोग महाराजांचा काळ वारकरी संप्रदायात सुरुवातीला कमी गेला, पण बंकट स्वामीला मोठा काळ मिळाला आणि त्यांनी वारकरी संप्रदाय खेड्यापाड्यात पोहोचला. ज्या गावात ढोलकी हलकी होती त्या गावात मृदंग आणि टाळ पोचते केली आणि भजन शिकवलं लोकांना. पण आता तर सप्त्याचं प्रमाण खूप वाढलंय, सगळीकडे सप्ते होत आहेत, कीर्तन भरपूर होत आहेत, कीर्तनकारांची संख्या वाढली. आता काय झालंय, शाळा झाल्यावर विद्यार्थी वाढले. एक आला 4 वर्षाचा अभ्यासक्रम, कोणाकडे 1 वर्षाचा अभ्यासक्रम, कुणाकडं कुठलाच हे न करताच 2-4 टिपणं पाठ केली तरी कीर्तनकार होतो. 8 आणि 10 वर्षाच्या मुलाला 5,000 रुपये देऊन लोक 3 तास वेळासाठी कीर्तन ऐकतात आणि ते सांगतंय ब्रह्मसत्य जीव मिथ्या. म्हणजे त्याला खरोखर हा अनुभव असेल का? ते वैराग्य सांगतंय ही माया आहे, मिथ्या आहे. आणि हे मोठ्याने सांगू द्या, आसाराम बापूंनी सांगितलं तर ठीक आहे की वो काही नाही, माया है, ये अर्थ अनर्थ है, इसका संग्रह करोगे तो सर्वनाश हो जाएगा, इसलिए साधू को दान करो. असं म्हणूनच त्या माणसाने दीक्षा मंत्र देता देता 48,000 कोटी त्याच्याकडे निघाले आणि तो 20 वर्ष आता शिक्षा होऊन जेलमध्ये गेला. की धर्माची शोकांतिका आहे ती तिथं आहे. ते जरा हाय लेवलला झालंय. वारकरी संप्रदायात थोड्या लहान प्रमाणात तेच आहे. मला एक महाराज म्हटलं महाराज किती ते लागले मला सांगायला की तुमच्याकडे गाडी कुठली? म्हटलं माझ्याकडे गाडी नाही. तुमच्याकडे फ्लॅट किती? म्हटलं फ्लॅट नाही, बंगला नाही, शेती नाही. मग आहे का? म्हटलं काहीच नाही, फक्त मी आहे आणि माझ्या कुटुंबातले लोक काय हे असेल ते मला सांभाळतात. ते म्हटलं आपलं तसं नाही, आपण अमृत पाजतो, म्हणजे अमृत पाजतो आणि पैसे कमवतो. आपले 4 बंगले, 60,000चं कुत्र, 80,000चा पिस्तूल, 200 एकर बाग आहेत. हे भूषण त्यांनी मला सांगितलं आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्याचं वाटलं नाही. परंतु मी जे संत पाहिले होते तो संस्कार माझ्यावर होता. मी हिमालयात पाहिले, म्हणजे संप्रदाय माझं आयुष्यच त्याच्यात केलेलं आहे. की वयाच्या मी 16व्या वर्षापासून म्हणजे अगदी 5वी 6वी म्हणजे याच्यात प्राथमिक शिक्षणापासून पहिलीच्या वर्गात जायच्या अगोदर माझ्या वडिलाचे एक चुलते होते आणि त्यांनी माझ्याकडून हरिपाठ पाठ करून घेतला आणि विष्णू सहस्त्रनाम वाचायला शिकवलं. मला गीतेची संहिता दिली. तेव्हा म्हणजे शालेय शिक्षणाबरोबरच हा संस्कार झाला. आणि याला कारण असं होतं की त्या माझ्या गावामध्ये श्रीकृष्णदास लोहिया महाराजांचा मठ होता. म्हणजे तो पूर्वी रामानंदीय वैष्णव परंपरेचा मठ होता आणि तो मठ त्या जे मठाधीशपती होते ते म्हातारे झाले होते, त्यांना कोणी शिष्य नव्हता. त्यांनी बंकट स्वामीला विचारलं. बंकट स्वामीने बऱ्याच गोदावरीच्या काठावरच्या मंदिरावर आपले शिष्य ठेवले, त्याचा जीर्णोद्धार केला होता. मग त्यांनी विचारलं की महाराज मला एक शिष्य आहे. त्यांनी श्रीकृष्णदासजी लोहिया म्हणून महाराज होते, त्यांना त्या गादीवर बसवलं. त्याला मोठी शेतजमीन होती, मोठा मठ होता आणि तो माझ्या गावात होता आणि त्या गावचे पोलीस पाटील माझे वडील होते आणि महाराजांचे मित्र होते. त्यामुळं माझं रोज जाणं येणं पुढं तर मी जास्त सहवासात नंतर तुम्ही पूर्ण आवड निर्माण झाली आणि त्यातून मी भजन शिकलो होतो. ते स्वतः सांगायचे की कोणी आलं ना की महाराज मला कीर्तन शिकायचं. ते माझे कीर्तन शिकायला असं कुणालाही शिकता येत नाही, तू प्रवचन कर म्हणायचं, ताल नको, स्वर नको, तुला जे सुचेल ते सांगते. परंतु जर कीर्तन करायचं असेल तर पहिलं भजन करता आलं पाहिजे, ताल आलं पाहिजे, स्वर आला पाहिजे, कारण पुन्हा शरीर अवसानावर पाहिजे, कथेची सामग्री ते अवसान. पण आताचे कीर्तनकार तर सगळं विनोद किंवा टाइमपास किंवा अशा अर्थानेच लोक त्यांना बोलवतात की करमणुकीचं साधन म्हणून. मग हे आता वारकरी संप्रदायाला एक कुठे घेऊन जाणार? मी एक ऐकलेली गोष्ट ऐकलेली म्हणजे साधूनी अनुभव करून त्यांनी मराठवाड्यामध्ये एक 7-8 वर्षापूर्वी
आत्महत्या खूप वाढल्या होत्या आणि ते 8 किंवा 10 वर्षापूर्वी गोष्ट आहे. तर ते स्वतः गेले आणि त्या भागात फिरले. एवढे सप्ताह त्याच भागात जास्त, कीर्तनकार त्याच भागातले जास्त आणि आत्महत्या त्याच भागात जास्त. याचं कारण काय? आणि त्यांनी जेव्हा पाहिलं तर त्यांनी सांगितलं तिथं कीर्तन गांभीर्याने कोणी घेतलं. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन आहे. म्हणजे कीर्तनकाराच्या दृष्टीने द्रव्य उपार्जन, पैसे कमवायचं साधन आहे आणि ऐकणाऱ्याच्या दृष्टीने मनोरंजनाचं साधन आहे. ते ऐकल्यानंतर दारू पिऊन झोपतो, कीर्तन ऐकून गेला की लावून झोपतो. तमाशे जर गावात असेल तर इकडं कीर्तन संपलं की सगळे तमाशाला तिकडे जातात. म्हणजे काही त्याच्यात एक निष्ठा जी वारकरी संप्रदायात होती ती कीर्तनकारांनी घालवली. पण आता असंही दिसतं की वारकरी संप्रदायातले लोक हिंदुत्ववादाचा सुद्धा प्रचार करताना दिसतात. मुस्लिम द्वेष सांगतात जाहीर कीर्तनातनं. तर हे कितपत वारकरी संप्रदायाची? ते तर वारकरी संप्रदायाची हत्या आहे. की जे तुम्ही प्रश्न केला ही वारकरी संप्रदायाची हत्या आहे कीर्तनकारावर. आज काय झालंय की काही राजकीय पक्षांना धर्माचा आधार घ्यायचा आणि धर्माच्याच आधारे इथे सत्ता मिळू शकते. कारण एक वाक्य आहे रजनीकांचं की शूद्रांचा मूर्खपणा हाच जातीवादी सत्तेचा आधार आहे. आणि त्या मूर्खपणाचा फायदा घेण्याकरता त्यांनी पैसा पेरलेला आहे. साधी अगदी स्पष्ट सांगायला हरकत नाही की तुम्हाला अनेक सवलती, मान, मोठेपणा, एक अगदी साधा सुद्धा असला तरी तुला पदव्या वाटायच्या, धर्माधिकारी, मी अमुक संत. ते कबीर एका ठिकाणी असं म्हणतात, साधू न चले जमात. साधूची झुंड चालत नाही. साधू अकेला रहता है, वह रोता है, वह हसता है, वह मतलब तो जगाची चिंता करतो. जग सुखी दिसलं की हसतो, जग दुःखी दिसलं की अतिवृष्टी झाली की रडतो, दुष्काळ पडला की रडतो. आणि ज्यावेळेला सस्य म्हणजे धनधान्याने भरलेली पृथ्वी पाहिली की साधू असतो. साधूला स्वतःचं काही नसतं, पण त्याची जमात नसते, झुंड नसते, तो एकटा राहतो. आपण एक पुस्तक लिहिले, भागवत वारकरी संप्रदाय असे वैष्णव वारकरी संप्रदाय पुस्तक लिहिले. ते पुस्तक खूप चर्चेत आहे. सगळीकडे महाराष्ट्रातले अनेक लोक ते वाचतात. ते पुस्तक वाचूनच मी खरं तर प्रवचन करायला शिकलो. ते पुस्तकात तुम्ही जाणीवपूर्वक सनातन धर्म आणि भागवत धर्माचा फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. त्या पुस्तकाबद्दल थोडंसं काय सांगा. नाही, आता हे पहा, मी केला नाही. तर मुळातच असं आहे की सनातन धर्मामध्ये ज्यांनी भागवत धर्म स्थापन केला त्या व्यासांचं वाक्य, स्त्री शूद्र द्विजबंधूना न श्रुती गोचारा, असं तो श्लोक आहे की सनातन धर्मामध्ये, वैदिक धर्मामध्ये ज्याला ब्राह्मण धर्मही म्हणायचे पूर्वी, तो क्रमाने पूर्वी त्याला वैदिक धर्म, ब्राह्मण धर्म, सनातन धर्म, त्याला आता हिंदू धर्माचं म्हणतात. तर ह्या धर्मामध्ये स्त्री, शूद्र आणि द्विजबंधू ही 3 लोकांना त्याच्यात अधिकार नव्हता. न श्रुती गोचर, वेदाचा, श्रवणाचा ते काहीच नाही, त्याच्यातलं सांगितलेलं आचरण नाही, हे नाही. त्यामुळं त्यांना धर्मच नव्हता. म्हणजे धर्मांतराने एक शब्द वापरतात ना, तोच अनेक साधू माझ्या संन्यासी महात्म्याच्या दृष्टीने तो चूक आहे. ज्यांना धर्मच नाही ते तो काय धर्मांतरण करणार आहे. तर ह्या लोकांना धर्मच नव्हता. मग काय केलं, व्यासांनी त्यांच्यासाठी धर्म दिला आणि तो धर्म म्हणजे भागवत धर्म. आणि भागवत धर्म जो वैदिक धर्म आहे, वर्णव्यवस्था, आश्रमव्यवस्था, 4 पुरुषार्थ आणि 16 संस्कार, नित्यनैमित्तिक कर्मकांड, सकाम कर्मकांड, स्वर्गादी प्राप्ती करतात, ही जी सनातन धर्माचा जो आधार आहे तो व्यासाने स्वीकारला नाही. वर्णव्यवस्था स्वीकारली नाही, आश्रमव्यवस्था स्वीकारली नाही, 16 संस्कारापैकी कुठला संस्कार स्वीकारला नाही. आणि 4 पुरुषाऐवजी 5वा पुरुषार्थ सांगितला लोकांना. 4 पुरुषाचा अधिकार यांना नव्हता. मग त्यांना भक्ती हा कृष्ण भक्ती 5वा पुरुषार्थ सांगितला. म्हणजे वैदिक सनातन धर्म आणि भागवत धर्म पूर्ण वेगळा आहे. पूर्ण वेगळं. म्हणजे आताचे जे प्रचलित धर्म आहेत याचा वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा काही संबंध त्या काही म्हणजे सनातन धर्म आणि भागवत धर्माचा पूर्णपणे वेगळा. तिथून सुरुवात आहे, म्हणजे व्यासापासून. आणि त्यांनी मग त्याचं नामदेव महाराजांना ज्यावेळेस प्रश्न पडला की पुढं तर हे जन दैव डोळा म्हणून कळवळा येत, कळवळा कुठे नामदेव महाराजांनी,
भागवत धर्माचा आधार घेतला आणि म्हणून आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म असं म्हटलं की आम्हाला एक आत्मोद्धाराचं वर्म सापडलं आमच्या उद्धाराचं. काय तर भागवत धर्मात ती व्यवस्था आहे. आणि मग त्यांनी तोच भागवत धर्म त्यात खूप बदल केला, पुढे तो कालानुरूप केला. म्हणजे तुळशी माला वैदिक धर्मात नाही, ती भागवत धर्मात आहे. ऊर्ध्वकुंड शूद्राला लावण्याचा अधिकारच नाही हो सनातन धर्मामध्ये. अजूनही मिशा ठेवलं तर खून करतात, घोड्यावर बसला तर खून करतात, गावातून दलित बाई चालली तर चप्पल घालता येत नाही, त्याला गावात पाऊलवाट त्याच्या पायाने वाटत होती, त्याला झाडू बांधून हे होतं, आपण सगळं माहिती नाही. म्हणून जे त्या याच्यात नव्हतं तर यांनी काय केलं, तुळशी माला दिली, सांगितलं आणि त्यांना सांगितलं की एक श्लोक आहे भागवतामध्ये की स्वपचतो अपि गरियान, कुत्र्याचं मांस खाणारा चांडाळ सुद्धा श्रेष्ठ आहे ज्याच्या मुखामध्ये तुझं यस्य जिव्हाग्रे वर्तते नामतुभ्यम, ज्याच्या जिव्हेवर कृष्णाचं नामस्मरण आहे तो त्या देवापेक्षाही म्हणजे ब्राह्मणापेक्षा षडगुण येतात युपरात सामान्य ब्राह्मण आहेत का नाही, दशग्रंथी व सगळं संपन्न ब्राह्मणापेक्षा तो वैष्णव श्रेष्ठ आहे ज्याच्या जिव्हाग्रे नामस्मरण आहे, असा एक नवा सिद्धांत मांडला. म्हणजे असं होतं की ब्राह्मण हा देवानामापी दैवतम म्हणून, की ब्राह्मण हे नुसते देव नाहीत, देवांचंही दैवत आहेत. आणि ते जन्मताच दैवत आहेत, ते पुण्य योनी आहेत, म्हणजे त्यांची योनीच पुण्य आहे. आणि बाकीचे पाप योनी आहेत, म्हणजे स्त्री क्षुद्रातिक क्षुद्र, म्हणजे जन्मताच बिटाळे यांच्या अंगात, म्हणून त्यांनी स्पर्श केलेलं त्याचं अन्न हे खात नाही. तर हा जो भेद होता तर भागवत धर्माने हा बाजूला टाकला, वैष्णव श्रेष्ठ मानला. पुन्हा त्यांचं आराध्य दैवत ब्राह्मण होतं सनातन धर्माचं, यांनी आपलं आराध्य दैवत भगवान कृष्ण मानला. आणि कृष्णाचं नामस्मरण हीच भक्ती, म्हणजे दुसरा परमार्थच नाही. नामस्मरणापली हरेर राम हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम 3 वेळा म्हटलं. केवळ कलियुगात कलवो नास्ते व नास्ते व गतिरन्यथा, केवळ शब्द वापरा. केवळ कलियुगात दुसरी गती नाही. मग काय आहे, हरिनाम. या भागवत धर्माच्या तत्वाचा हरिपाठामध्ये माऊलींनी फार मोठ्या प्रमाणात मोठी व्याख्या केली. या श्लोकाचीच येते. पण मग आत्ताचे कीर्तनकार, हा जो संतांचा आपण सांगितलेला आता जो काय भागवत धर्माची वैशिष्ट्य आहे, ती कुठले कीर्तनकार सहसा सांगताना दिसत नाही. त्याला अभ्यास करणं, त्यांचा अभ्यास ते वारकरी शिक्षण संस्था इतक्या बऱ्याच तीर्थक्षेत्र आळंदी, देहू, पंढरपूरला अनेक वारकरी शिक्षण संस्था तिथे काय शिकवतात असले तरी त्यांना जो पाठ चालतो, एक ठीक आहे ज्ञानेश्वरीचा पाठ होतो, परंतु अत्यल्प अभंगावर मालिका पाठ करून घेतात अत्यल्प. त्याच्याऐवजी विचारसागर मात्र पूर्ण होतो. वृत्तीप्रभाकर, पंचदशी, आणखी काय, आणि ते भूषण म्हणून सांगतात. ते नावं मोठी आहेत. म्हणजे त्या ग्रंथांचं काय वैशिष्ट्य, त्या ग्रंथाचं ते शांकर मताचं विचारसागर किंवा श्रुती प्रभाकर, ते जगद्गुरु शंकराचार्याचं जे अद्वैत मत आहे, जे रामानुजाचार्यांनी पूर्ण खंडित केलेलं आहे, तर त्या शंकराचार्याचं मत हे शिकवतात. म्हणजे याच्यावर एक वारकरी शिक्षण संस्थेचे पहिले प्रथम सचिव, संस्थापक सचिव, त्यांचं नाव होतं पांडुरंग ज्ञानेश्वर कुलकर्णी चरोलीकर, मोठे जमीनदार, आजही मोठे जमीनदार आहेत ते. आणि ते आमदार होते, आळंदीचे प्रथम नगराध्यक्ष होते नगरपालिकेचे, देवस्थानचे ते हे होते. तर अशी एक मोठी व्यक्ती होती. आणि प्रकांड काशीला जाऊन अभ्यास केलेला होता. त्यांनी एक चिद्विलासवादावर बरंचसं लिखाण केलं आणि त्यात त्यांनी शंकराचार्याचं मत खंडन केलं. त्यांनी रामानुजाचार्य आणि शंकराचार्य सांगितलं की शंकराचार्याच्या मतामध्ये की मोक्ष, मृत्यूनंतर मोक्ष होतो, पण कधी ते आत्मचिंतनाने होतो. तर त्याने असं पहिलं दिलं. त्याला कारण ते म्हटले शंकराचार्याच्या मोक्षाकरता जी साधनं आहेत ती आणि वारकरी संतांची साधनं एक नाहीत. वारकरी संप्रदाय आणि शंकर मत एक नाही. ते सांगताना त्यांनी असं म्हटलंय की शंकर मतामध्ये, शंकराचार्याच्या मतानुसार द्विज स्त्रीच्या, द्विज दाम्पत्याच्या, म्हणजे आई द्विज म्हणजे द्विज पाहिजे, वडीलही द्विज पाहिजे, अशा सवर्ण पती पत्नीच्या पोटी जन्माला आलं पाहिजे.
त्यानंतर 8व्या वर्षी त्याची मुंज झाली पाहिजे, यज्ञोपवीत संस्कार झाला पाहिजे आणि उपनयन संस्कार झाल्यानंतर त्यांनी वेदशास्त्र अध्ययन केलं जातं। वेदशास्त्र अध्ययनानंतर त्याला ते ज्ञान ब्रह्मज्ञान झालं पाहिजे आणि ब्रह्मज्ञान घेऊन जे 4थ्या आश्रमात संन्यास घेतला की आत्मचैतन्याने मोक्ष प्राप्त होतो। रामानुजाचार्याचं मात्र वेगळं आहे। इथं बीजकुळात जन्म लागत नाही, इथं उपनयन संस्कार लागत नाही, इथं ब्रह्मज्ञानाची गरज नाही, नामस्मरणाने मोक्ष होतो। हे सांगितलं जात नाही। हां नाही, आता तेच ना, पुढं काय झालं की शांकर मताचा एवढा पगडा आला की वारकरी संतांचं मतच नष्ट झालं। म्हणजे आता वारकरी संतांच्या विरोधात खरं तर काम चाललंय असं म्हणायचं। पूर्ण म्हणजे संत विचाराच्या पासून बाजूला आहे। म्हणून आता इतर जे संप्रदाय आहेत, म्हणजे माझे चांगले मित्र आहेत, त्याच्यात विद्यार्थी अवस्थेत माझ्याबरोबर होते, कबीर संप्रदायाचे लोक आहेत, ज्यांनी याचाही अभ्यास केला ते केला, ते खूप नाव ठेवतात। ये कोण है, म्हणजे असा प्रश्न घेऊन विचारतात, ये कौन है? वारकरी कीर्तनकार का मतलब क्या है? मतलब ये कुछ भी सुनाते, इनको जगत गुरु शंकराचार्य भी चलते, इनको रामदास भी चलते, मतलब आपल्या तत्वाशी एकनिष्ठ नसलेला जर पुढे समाज असेल तो सध्या आता वारकरी समाज। याच्यावर उपाय काय, आता काय करावं लागेल? तर याच्यावर एकच उपाय आहे की ही जी फालतूगिरी आली कीर्तनामध्ये, आता गाणं एक आपण जाहिरात आजच मी वाचते, ह्या गाण्याने महाराष्ट्राला वेळ लावलं, ह्या कीर्तनकाराचं तुम्ही गाणं ऐका, या बाईच्या याने अमुक वेळ लावलं, ही तमाशाची जाहिरात आणि कीर्तनाची जाहिरात जी सारखी झाली। आणि विशेषतः याला धंदेवाईकपणा आयोजकामध्ये आला। एक मला अतिशय निष्ठावान पुणे जिल्ह्यातले, आता ते बिल्डर पण आहेत, नाव घेत नाही, ते म्हटले की आमचं विठ्ठल मंदिर होतं, म्हणजे पंढरपूरपासून तिथं आम्ही एक अखंड हरिनाम सप्ताह करण्याची आमची परंपरा आहे महाशुद्ध दशमी। तर आम्ही जे वारी करणारे वारकरी असतात, या वारकऱ्यांना आम्ही निमंत्रित करायचो आणि कीर्तन करायला, आणि ते 7 दिवस येऊन राहायचे, म्हणजे ते बाहेरगावचे टाळकरी वारकरी, गावातले भजनी, आणि आम्ही जेवण द्यायचो, जास्तीत जास्त जेवायला संख्या 100 असायची, पोळी भाजी वरण भात संध्याकाळी भाकरी वगैरे, साधा सप्ताह व्हायचा। जाताना आम्ही सगळ्याला कपडे करायचो, जे बाहेर गावून कीर्तनकार आले त्यांना जाताना एक थोडी रक्कम द्यायचो, म्हणजे त्या काळात 1100 दिले, कुणाला काय त्याची गरज असेल त्याप्रमाणे दिले, आणि ते खुश होऊन जायचे। पण पुढं ज्यावेळेस ते म्हटले की आमच्याकडे कारखानदारी आली आणि मग वाळूचा व्यवसाय वाढला, वीटभट्ट्याचा व्यवसाय वाढला, म्हणजे वीटभट्टी मालक, वाळू पुरवठादार, खाणी आल्या आणि कारखाने आले। मग नाम सप्ताहाच्या नावावर एक खंडी सुरू झाली कारखान्याकडून, आणि मग ते म्हणायला लागले की काय यांचा सप्ताह परंपरागत आहे, 100-200 लोकांत जेवण घालतात, नाही आता आपल्याला सेलिब्रिटी आणायची, सगळी कीर्तनकार सेलिब्रिटी आणायची, कीर्तनकाराच्या सुद्धा सेलिब्रिटी आहेत। हो, तर मग ते म्हटले यांचा कीर्तनकार काय येतो जातो, दिले तर दिले, नाही दिले तर नाही दिले, दिले तर घेतात, नाही दिले तरी येतातच ते दरवर्षी, म्हणजे पैसे घेत नाही तो महाराज लहान, हां लहान। आणि ते म्हटले नाही, मग त्याच्यावेळी काय एक प्रसिद्ध महाराज काय म्हटले, 40,000 रुपये, एजंटचे 5,000 रुपये, तारीख कशी देत नाही, एजंट पण असतात, हां त्यांचे एजंट पण आहेत, की ते महाराज म्हटले त्याला विचारा तारीख, मग त्याला थोडीफार कमिशन वगैरे असेल, तर हा प्रकार जो, आणि मग याच्यातून जो पैसा उभा राहतो त्याचा ऑडिट नाही, म्हणजे सर्वच ठिकाणी अप्रामाणिक नसले तरी मात्र अप्रामाणिक लोकांमुळेच हे वाढलेलं आहे। पण याच्यावर उपाय काय करायचं नाही, याच्यावर कारण वारकरी संप्रदायाचा आता ताबा, तुम्ही जसं मगाशी मला सनातन धर्म, त्या लोकांनी तिथे ताबा घेतल्याचे, कारण आळंदीत आता आम्ही पाहतोय तिथे हिंदुत्वादाच्या भगव्या टोप्या वगैरे घालून आता काही मुलांना घेतलं जातं पूर्ण। मग आता वारकरी संप्रदायाचा संतांचा विचार बाजूला पडू नये म्हणून काय करावं लागेल? आता हे पहा, हे झालंय सगळं आपण कुठं पाहतोय, कीर्तनकार आणि कीर्तनकाराचे एजंट, हो इथं हे वातावरण झालं, त्यांना पाकिटं वाटली, पैसे वाटले, मान सन्मान दिले, त्यांच्या पूजा अर्चा चालल्या संत म्हणून, त्यांचे जर खरे बसले एखादं यंत्र असेल तर काय निघेल काय सांगता येत नाही, पण तो ते चाललंय। तर याला उपाय करण्याची गरज अशी आहे का जो ग्रामीण भागामध्ये किंवा जो शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, हा जो संसारिक वर्ग आहे, ज्यांचा व्यवसाय कीर्तन किंवा भजन नाही, हे लोक निष्ठावान संतांच्या विचाराशी बांधलेले, ते आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतात, फार ढोंग न करता तो व्यवसाय म्हणून याचा व्यवसाय करत नाहीत,
ते लोक अजूनही खऱ्या संतांचे पाईक आहेत. म्हणून हा जो महापौर आहे डोळ्यासमोर दिसतो तो माईकवर, तो थोडा त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्याच्यापासून थोडा लोकांनी विचार केला की रचनात्मक कार्याला महत्त्व द्या. वारकरी संप्रदायात प्रत्येक संन्याशाचे जर उत्तर भारतात पाहिलं, एक तिथली घटना आहे. पूर्वी संन्याशी द्रव्य स्पर्श करत नव्हते, नियम पाळायचे म्हणजे असं तरी. तर एकदा महेशानंदगिरी यांनी पूर्वी एक संमेलन घेऊन सांगितलं की संन्यासाचा अर्थ असा नाही का फक्त भिक्षेवर जगायचं. भिक्षुक आणि संन्याशी यात अंतर आहे. संन्यास सत्कार्याकरता सर्वस्वाचा त्याग करून म्हणजे होळी करून बाहेर पडलेला आहे. तर तुम्ही समाजाची सेवा, आता अर्थप्रधान युग आहे, कलियुग आहे, अर्थाशिवाय कशालाच अर्थ नाही, म्हणजे परमार्थालाही अर्थ नाही. तर तुम्ही पैसा घ्या, परंतु तो लोक समाजकार्य करता घ्या. आणि मग त्याचा संन्याशाने तो सुरुवात केली पैसे घ्यायला. त्यांचे मठ मंदिर, त्या मठाचे इनाम, त्यानंतर त्यांचे हॉस्पिटल, त्यांच्या शाळा, त्यांचे अनाथालय, त्यांचे महिलाश्रम, त्यांचे वृद्धाश्रम जर पाहिले तर विशेषतः शिक्षणाच्या बाबतीत माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 28 विद्यापीठं त्यांची हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, म्हणजे एवढं मोठं बजेट साधू समाजाचं आहे. त्यात सुशिक्षित वर्ग आला, त्यात अशिक्षित वर्ग काही दिसतो आपल्याला, तो बाहेर दिसतो रस्त्यावर. परंतु खरा जो संन्यासी आता होतो सुशिक्षित वर्गातून, तो रचनात्मक कार्य करतो. तिथं रचनात्मक कार्य चालतं. तसं वारकरी संप्रदायाचा जो कीर्तनकार समुदाय आहे, हा याची अवस्था अशी आहे की आपल्या व्यवसायापुरता मर्यादित झालेला, एकत्र येत नाही, एकमेकाला मानत नाहीत. व्यावसायिक ईर्ष्या त्याच्यात वाढलेली. तो काय झालं तर त्याचे एजंट याची निंदा करतात, याचे एजंट त्याची निंदा करतात. हे सत्य आहे. त्यांच्यात अहंकार आहे. अहंकार म्हणण्यापेक्षा व्यावसायिकता आली. आणि मग अर्थार्जन हेच मुख्य आहे. मग जसं मगाशी सांगितलं तसं गाडी पाहिजे, माडी पाहिजे, सुख सुविधा पाहिजे. त्यापेक्षा आणखी वाईट असं आलं की वारकरी संप्रदायात तुकाराम महाराज म्हणतात की जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. जर तुकाराम महाराजांना जर तुम्ही आपला आदर्श मानत असाल किंवा त्यांच्या अभंगावर कीर्तन करून महाराज म्हणून घेत असाल तर हा अभंग काय फाडून टाकायचा. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. पुन्हा कीर्तनात माळ घालू नये गळा. हो, आता तर 1.25 मन 1.5 मन असं त्याला तेवढ्या म्हणजे त्याला 2 अभंगावर कीर्तन करायचं, परंतु त्याच्या हारण ती आणि तो मिरवतो परत सोशल मीडियावर दाखवतो की हाराने झाकून गेलेला आहे महाराज. म्हणजे तुकाराम महाराजावर उगवलेला केवढा सूर आहे की माळ घालू नये गाळा, बुक्का लावू नये भाळा. परंतु आधीच सांगितलं जातं बरं का, तुमच्या निदान 50 लोकांना तरी सांगा माळ घालून द्या. तर ते माळ म्हणजे यांचे शिष्य बनवतात. नाही 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 ना, हार घालतो. कीर्तनकार उभा राहिला ना की त्याला तो विना तिकडे गेला हार घालतात. हां, ते हार पहा ना तुम्ही काय भरपूर तसेच गळ्यात ठेवले. 1.25 मन 2 मन म्हणजे पूर्वी तुकाराम महाराजांना मान्य नाही, हे मान्य नाही की बुक्का लावू नये भाडा. आणि त्यांनी म्हटलं आता प्रवास भाडं. तुकाराम महाराज तिथे पण म्हटलं की वृषभा तट्टवासी चारा मागू नये त्याशी. जर बैलगाडीतून गेला असेल तर बैलाला चारा सुद्धा मागायचा. हो, इतकं कठोर सांगितलं. आणि तट्टवासी म्हणजे त्या घोड्यावर बसून गेला असाल तर त्याला सुद्धा चारा मागायचा नाही. असा म्हणजे इतकी निरपेक्ष सेवा करणं. आणि प्रत्येक धर्मात आहे. निरपेक्ष लोक असले तरच तो धर्म टिकतो, म्हणजे नष्ट होतो. धर्मात व्यावसायिकता आली की धर्म नष्ट होतो. आणि आपण अनुभव घेतो की जो आता ज्याला वैदिक आणि सनातन धर्माचा जे उद्भव चालला तो जंबूद्वीपे खरतखंडे आर्यावर्तैक देशांतर्गते संध्येच्या संकल्पात आपण म्हणतो की इथून हा धर्म होता. तो होत 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 तो भारतात आला. म्हणजे त्या भारतातला 12 कोटी लोक मुसलमान झाले, पाकिस्तान तयार झालं. म्हणजे इराक इराण तर सगळं गेलंच, परंतु आता लगेच या शताब्दीमधलं ते गेलं. इकडं पूर्व बांगलादेश गेला. उरलेल्या आजच्याही परिस्थितीमध्ये भारतामध्ये 20 कोटी मुस्लिम ही अधिकृत आकडेवारी. 20 कोटी मुस्लिम आहेत, पुन्हा बौद्ध आहेत, जैन आहेत, शीख आहेत. हे स्वतःला वैदिक मानत नाही.
म्हणजे सनातनी मानत नाहीत, कबीरपंथी स्वतःला वैदिक मानत नाहीत, रैदासी स्वतःला वैदिक मानत नाहीत, म्हणजे भक्ती संप्रदायातले लोक सहसा त्याच्यात नाहीत. असं काढल्यानंतर 50% पुन्हा गेले. म्हणून हे जे आता म्हणजे धर्माचा संकोच का होतोय, तर या धर्मामध्ये प्रामाणिकपणा, नैतिकता या दोन्ही गोष्टीची उल्लेख निर्माण झाली आणि त्याचा वापर फक्त तत्कालीन स्वार्थापुरता म्हणजे अर्थार्जनापुरता उपदेशक लोक करतात. एक एक कथाकार आज 9 लाख आणि 10 लाख देतो. एवढं मोठं रामकथा, भागवत कथा. म्हणजे मला एकाने सांगितलं की एका नटाला तो बरेच पात्र बदलतो त्याच्यात, तर त्याला 5,000 रुपये एका नाईटचे मिळतात 3 तासात. पण हे अगदी नव्याने कीर्तनकार झालेला मुलगा एका वर्षात, तो काय एक पाठ नीट पाठ असलं तर त्याला 5,000 मात्र 1.5 तासात मिळतात. त्याच्यात हास्य, विनोद, उलट्या सुलट्या उड्या मारणं, चाली विली म्हटलं की झालं का. ही जी लूट आहे म्हणजे फार मोठी आव्हानं सध्या वारकरी संप्रदायाच्या पुढे आहे, खूप आहे. ह्या अभ्यासक्रमावरच आपल्याला काम करावं लागेल. तर याच्यात एकच आहे की जो या विरहित समाज आहे म्हणजे धंदेवाईक समाज सोडून द्यायचा, एक राजकारणी समाज सोडून द्यायचा, 2 म्हणजे धर्माचा दुरुपयोग वारकरी संप्रदायाच्या पुढे चाललाय. एक तर कीर्तन व्यावसायिक लोकांकडून आहे, कथा प्रवचन करणाऱ्या लोकांकडून, काही भजन गायतात थोडेफार असतात, ती फार मोठी संख्या आहे. परंतु तसा दुसरा राजकीय पक्षाचे त्याच्यावर खूप डोळे आहेत आणि मग त्याच्याकरता या कीर्तनकाराला शेवट 10 मिनिटं बोलायला लागले कीर्तन, याच पक्षाला मत द्या, या पक्षाला टाळ्या वाजवा. म्हणजे फक्त विठ्ठल नामस्मरण करतानाच टाळी वाजवा हा वारकरी संप्रदायाचा नियम गेला. आता घाटावर आळंदीला एका महाराजांनी 4 वेळा टाळ्या वाजवायला लागल्या. अमुक लाडकी बहीण वाजवा टाळी. सत्ताधारी पक्षाचा प्रचार केला आणि ते उघडच केला. आणि आता ते प्रचारक झाले. त्यांना पैसा कुठल्याही मार्गाने मिळू, गाऊन मिळू, नाचून मिळू, लोकांना हसून मिळू, का त्यांना संतांच्या तत्वज्ञानाचं काही घेणं देणं नाही. ही व्यावसायिकता आली. अशा व्यावसायिक लोकांना म्हणजे त्याच्यात कीर्तनकारातही चांगले नाहीतच असं नाही. फडकरी परंपरा जी आहे ती परंपरा अजूनही म्हणजे खूप शुद्ध आहे या व्यावसायिक कीर्तनकारापेक्षा. फडकरी परंपरेमध्ये कष्टाने हाच फड चालावं लागतो, त्या लोकांना सांभाळावं लागतं, त्याकरता सगळं नियोजन करणं हे करणं आणि तो निर्वाह करतात, म्हणजे आचरणही तसं करतात. म्हणून ती परंपरा त्यांनीच खरा संप्रदाय टिकून आहे. म्हणून 2 आधार करतात, जो या व्यवसायात नाही तो भाविक आणि फडकऱ्यातही जे प्रामाणिक फडकरी, या सगळं हे वारकरी संप्रदायाचा मुख्य आधार आहे. आणि म्हणून निराश होण्याचं कारण नाही, कारण खालचा समाज अजून भ्रष्ट नाही. तो संतांच्या महाराष्ट्रात संतांच्याच विचाराला मान्यता आहे. जरी यांनी सोडलं असलं की लागले हे आता राधा 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 हे ते करतायत, तर याच्यावर तिथल्या वैष्णव संप्रदायाचे खूप लोक चिडलेले. या पंडितांविरुद्ध कुठल्या वृंदावनसारख्या ठिकाणी ते म्हणतात राधा हे पात्र 18 पुराणापैकी एका पुराणात आहे, भागवतात नाही. हरिवंश पुराण हे 2 कृष्णाचे मुख्य पुराण आहे. हरिवंश पुराण आणि श्रीमद भागवत याच्या दोन्हीमध्ये राधा नाही. राधा ब्रह्मवैवर्तक पुराणात आलेली, पण तिथं इतकी अश्लीलता आहे त्याच्यामध्ये, फक्त ते प्रेमप्रसंग करता पात्र घेत. आणि ते राधा वारकरी संप्रदायामध्ये पहिल्यांदा तर असं होतं की फक्त नारदाच्या गादीवर उभं राहून कीर्तन करणे. नंतर थोडं पंडित लोकांचा प्रभाव वाढल्यावर व्यासपीठाला प्रवचन सुरू झालं, ज्ञानेश्वरी प्रवचन, जे भगवद्गीतेवर प्रवचन सुरू झालं. परंतु ही रामायण भागवत कथा फार कमी होती. आणि रामायण कथा माझ्या लहान वयात माणिकबाबा बिडकर म्हणून अंध होते, ते भावार्थ रामायणावर कथा करायचे. हे हिंदी रामायण जे लोकभाषेतलं त्या रामायणाचा प्रभाव एवढा होता. आता तेच झालं चौकट की वराडी हिंदी आणि त्याचा हे म्हणजे असा. तर त्या राधेबद्दल राधा राधा हे जे पात्र आलं बरं तिथपर्यंतही ठीक आहे, काय नामच म्हणून राधा आहे. त्याला विचारलं तिथल्या एका पौराणिकाने का मोठा वाद आहे, ते सोशल मीडियावर येतो, त्यांनी सांगितलं राधावंतो, म्हणजे ते धावंतो असा शब्द आहे, त्याला रा जोडला आणि राधावंतो म्हणून राधा आलंय पुराणात, पण ते नाही आलं. फक्त ब्रह्मवैवर्तक पुराणात अलीकडच्या पुराणात ते आलेलं.
तिथपर्यंत ठीक आहे. परंतु जिथं तुकाराम महाराजांनी केला की नटाचे वेश पाहू नये किंवा राधिकेच्या वेशे नाचे जो पाऊंगडा होईल इगळा 7 जन्म, असं तुकाराम महाराज. आता त्या राधाकृष्णाच्या वेशातच प्रत्येक भागवत कथेमध्ये डान्स चालला आहे. मग नामदेव महाराजांनी त्याला एक उत्तम शब्द वापरला ह्या अशा रंगाला, चंचल परणारी भुलवाबाई. की सोमढोम कथाकार का करतात, त्याच्यात सायराट बाया महिला असतात चंचल परण, त्यांना ते भुलवतात. भुलवाबाया नामदेव महाराज शब्द आहे, म्हणजे आपलं त्यातून म्हणायचं काही नाही. आणि विशेषतः मग हा एक अपप्रवृत्ती वारकरी संप्रदायात आहे की तो स्टेज, ती सजावट, मग त्यात ते नटाचा ऑर्केस्ट्रा आणायचा. म्हणजे लावणी मृदंग श्रुती टाळ घोषाऐवजी मी एका इथं भागवत कथेला गेलो तर तिथं भेटले ते गाणं वृंदावनहून आणले होते. तर त्याला विचारलं मी की एरवी काय करता, तर त्याने जो उद्योग सांगितला तो काही सांगत नाही, पण तो म्हटला आमचा ऑर्केस्ट्रा आहे आणि आम्हाला आणलं. त्याच्या 38 लोक डान्स करणार आहे, त्याच्यात मुलं ते कृष्णाच्या वेशात, राधेच्या वेशात, म्हणजे सगळा ऑर्केस्ट्राच आणला बघा. आणि मग त्या कथाकारांनाही बोललो मी, तिकडचे होते, तर म्हटलं अहो महाराज हे काय, तो म्हटलं लोक येतील का, तुम्हाला एवढं सोपं वाटलं काय कथा, हे म्हटलं एकट्याला असं विश्व निर्माण करावं लागतं. मला त्यांनी सांगितलं अहो तुम्ही बोलता ऐकता बिना पैशाचं म्हणून लोक तुम्हाला हे करतात, आम्हाला ते मोबदला मिळवायचा ना, हे सगळं करावंच लागतं. तर म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये आलेली विकृती आहे. आणि याचा आशेचा किरण म्हणजे फडकरी परंपरा, आणि जो या व्यवसायात नाही तो माळकरी वर्ग, सामान्य माळकरी वर्ग हा अजूनही वारकरी, आणि तो असाच राहणार आहे. हा बाजार थोड्या दिवसांनी 15-20 वर्षात संपून जाईल, कारण सुशिक्षित वर्ग पुढे याचा विचार करेल की याच्यापासून निष्पत्ती काय. धन्यवाद महाराज. तर हे होते वारकरी संप्रदायाचा धर्मशास्त्राचे गाडे अभ्यासक दिनकर शास्त्री बुकेले. आपण त्यांचं सगळं विवेचन अतिशय थोडक्या वेळात ऐकलं. खरं तर हे खूप मोठे विषय आहेत, एका वाक्यावर 1 तास बोलावं लागेल अशा पद्धतीचे विषय आहेत. परंतु एक ओव्हरऑल आपण एक ढोबळ मानाने वारकरी संप्रदायामध्ये ज्या अपप्रवृत्ती घुसल्यात त्याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. परंतु त्यांनी वारकरी संप्रदायाचा खरा आधारस्तंभ हे फडकरी किंवा सामान्य वारकरी जे अजून ज्यांना व्यावसायिक स्वरूप आलेलं नाही, हे खरे वारकरी संप्रदायाचे आता आधारस्तंभ उरलेले आहेत. जे व्यावसायिक स्वरूपाचे जे कोणी कीर्तनकार असतील त्यांना महाराजांनी याच्यामध्ये फार चपराक दिलेली, आणि संतांची प्रमाणं त्याच्यामध्ये ती लोक ऐकतील अशी अपेक्षा आहे. तर धन्यवाद आपलं. मी आपला आभारी आहे की आपण इतकं मोठं विवेचन याच्यामध्ये केलं, त्याबद्दल आभारी आहे. मी सर्व श्रोत्यांना विनंती करतो की आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा सर्व वारकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत हवी आहे. प्रत्येक वारकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ आपण पोहोचवावा अशी अपेक्षा ठेवतो. सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करावा, आपलं मत कॉमेंटमध्ये व्यक्त करावं. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.